खरं म्हणजे गर्दी कुठपर्यंत रे बाबा. गाणं लावलं होतं. खरंच एवढे तुफान गर्दी उत्साह पाहून मला खरंच वेड लागलं असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, खासदार श्री काळगेजी, माजी खासदार श्रंगारेजी, स्टेजवरती जे हिरो आहेत, मोटेगावकर सर, आणि ज्यांच्या प्रचारार्थ हा युवकांचा मेळावा इथे होत आहेत ते माझे लाडके मोठे भाऊ अमित भैया, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित इकडे उपस्थित माझे सर्व युवक मित्र आणि त्यांच्या मैत्रिणी. आणि त्याच मित्रांच्या काही भगिनी. खरं म्हणजे हा उत्साह पाहून असं वाटतं की 20 तारखेचे मतदान आहे आणि 23 तारखेचा जो निकाल आहे तो आजच लागला आहे असं जर म्हटलं तर तेही चुकीचं ठरणार नाही. लातूर पॅटर्न हा शिक्षणाचा पॅटर्न आहे आणि ह्या लातूर पॅटर्न मध्ये जर सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तो तुम्हा सगळ्यांचा आहे, तुम्हा विद्यार्थ्यांचा आहे. या लातूर पॅटर्न मध्ये जर याला मोठं कोणी केलं असेल तर मोटेगाव सरांसारखे सर्व शिक्षक आतापर्यंत ज्यांनी मेहनत घेतली त्या सगळ्यांनी केलेला आहे. खरं म्हणजे तुमच्या डोळ्यात मला खरंच स्वप्न दिसतात की आपल्याला पुढे जाऊन काहीतरी करायचंय, आपल्याला स्वप्नपूर्ती करायचं, आयुष्यात आपल्याला काहीतरी घडवायचंय, स्वतःला घडवायचंय. आणि हे घडवत असताना आपल्या काय काय ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत असं वाटतं. बिग बॉस, मी खरं सांगू का, लातूर शहराचा हक्काचा आणि तुमच्या प्रेमामुळे झालेला एकच बिग बॉस आहे आणि ते आहेत अमित भैया. आपण जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा आपल्याला कुठेतरी वाटतं की आपल्याला सेफ आणि सिक्युअर फील झालं पाहिजे. भैया तुम्ही म्हणालात की सेफ्टी किती महत्त्वाची असते आणि ते